पिक्चरमध्ये दाखवतात, कोर्टात गडबड होते आणि न्यायाधीश ते हातोडा मारतो, ऑर्डर ऑर्डर ऑर्डर, म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जागी गपचीप बसा. इथं कसं आहे, प्रत्येकाने आपापल्या जागी आपापलं काम, वाटून दिलेलं काम, सारखा फोन करून विचारायचं नाही, साहेब काय झालं, कसं झालं, काय करू. हिटलरकडे एक माणूस होता, एक जनरल होता, तो सारखा फोन करायचा, हुजूर हम दुश्मन की इलाके में घुस गए, आगे क्या करू. तो म्हणायचा आगे बढो. मग आम्ही 4 गायी पकडल्यात, माणसं सापडायचीच नाही ना, गायी पकडल्यात, काय करू. असे सारखे फोन करायचं. मग हिटलरनी शेवट सांगितलं, त्या गाया पकड, गोठ्यात बांध आणि धारा काढत बस. हे मॅनेजमेंट नाही आहे. त्या माणसाला त्याची योग्यता कळून तिथं त्याला निर्णय घेता आला पाहिजे. आणि म्हणून महाराजांचं तत्व आहे ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. अधिकार आणि कर्तव्य यांचा समन्वय असला पाहिजे. एखाद्याला खूप अधिकार दिले आणि एखाद्याला कर्तव्य अजिबात नाही तर ते जमणार नाही. किंवा एखाद्याला अधिकार बिलकुल कमी आणि कर्तव्य भरपूर, म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी. काही ठिकाणी भरपूर काम आणि बिलकुल दाम नाही. उदाहरणार्थ कंत्राटी शिक्षक, काम भरपूर पगार शून्य, आणि काही ठिकाणी पगार भरपूर काम काहीच नाही. असे दोन्ही होतं आणि त्याच्यामुळे मग व्यवस्थापनाचा बोजवारा उठतो. हे शिवाजी महाराजांचं तत्व बघा. ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, देअर मस्ट बी ए बॅलन्स बिटवीन अधिकार आणि कर्तव्य. हे नागरिकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आम्ही कायम आमच्या अधिकारासाठी भांडतो, आम्ही कर्तव्यासाठी भांडत नाही. आम्ही आमच्या घरातल्या लाईट गरज नसेल तेव्हा विजवतो, पण सार्वजनिक जीवनात गेल्यानंतर तिथं तसा उपयोग करतो का. तिथं काहीतरी तोडफोड करायचंच आमच्या मनात येतं. म्हणजे आम्ही माणसं आहोत का, चांगली माणसं आहोत का. एअरपोर्टवरती कसं वागावं, रेल्वे स्टेशनला कसं वागावं, रस्त्यावर चॉकलेट खाऊन टाकू नये, हे आम्हाला शिकवायला लागतं. मग आम्ही माणसं आहे का. आपल्या घरातला कचरा गॅलरीतून खाली टाकायचा, खाली पण माणसं राहतात, हे जेवढं कळत नसेल तर ती माणसं आहेत का. हे आम्हाला संस्कार कुठून द्यायचे. तर इथे आम्हाला मॅनेजमेंट कोणी सांगत नाही की आपलं घर तसंच जग आहे आणि ते सगळं स्वच्छ राहिलं पाहिजे. मॅनेजमेंटचा आणखी एक प्रिन्सिपल तुम्हाला सांगतो, युनिटी ऑफ डायरेक्शन पाहिजे. तुम्हाला जे काय त्या माणसाकडून करून घ्यायचे त्याला डायरेक्शन पाहिजे, म्हणजे योग्य दिशेने तो माणूस गेला पाहिजे. महाराजांची कुठलीही ॲक्शन बघा. एक उदाहरण सांगतो, कारण 1-1.5 तासात मला भरपूर काही 14 प्रिन्सिपलपर्यंत जावं लागेल. शिवाजी महाराज 300 कोस शत्रूच्या प्रदेशात सुरतेला जातात. सुरतेला जाऊन जवळपास 2 कोटी होऊन, म्हणजे आजच्या भाषेत तुम्हाला सांगतो 75,000 कोटी रुपये एका वेळी एका छाप्यात घेऊन येतात. आणि डेथ कॅज्युअलिटी किती माहिती काय सगळ्या मोहिमेची, फक्त शत्रूची 4 माणसं मेल्यात. ती पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत दंगा केला म्हणून त्यांना मरायची वेळ आली, नाहीतर अजिबात एकही माणूस न मरता अख्खी शिवाजी महाराज ती मोहीम पार पाडू शकत होते. असं सगळं चित्र आहे. शिवाजी महाराज तिथे सुरतेला गेले. डायरेक्शन मी सांगतोय, डायरेक्शन असलं तर काय होऊ शकतं आणि डायरेक्शन नसलं तर काय होतं. आम्ही परीक्षेला बसतो आणि पेन बंद पडतो, डायरेक्शनच नसते. मग शेजाऱ्या पाजाऱ्याला माग, अरे पेन आहे का, पेन्सिल आहे का, अमुक झालं तमुक झालं. किंवा भूगोलाच्या पेपरला आम्ही इतिहासाचा अभ्यास करत असतो, कारण आम्हाला टाइम टेबल पण कळत नसते की उद्या काय आहे. आम्ही कशा प्रकारे ते बघत असतो काय माहीत. पोरांना टाईम मॅनेजमेंट शिकवलं पाहिजे. काय केल्यानंतर काय होतं. 15 वर्ष तर आम्हाला काय शिकवतच नाही. फक्त हे अभ्यास, हे सिलेबस, हे वाच, हा प्रश्न आणि हे उत्तर. आयुष्यात हे आपलं आयुष्य हेच एक मोठा प्रश्न आहे, त्याचं उत्तर शोधायला कधीतरी आम्ही शिकवलं पाहिजे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्ही त्यांना दिलं पाहिजे. अपार्ट फ्रॉम द अकॅडमिक प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्ही दिलं पाहिजे. शिवाजी महाराज सुरतेला गेले. आता तिथे पिशवीच सापडली नाही पैसे भरायला, किंवा ते दरवाजा तोडायला हातोडीच सापडली नाही, ते टिकावच सापडलं नाही, कुदळच सापडली नाही, फावडा सापडला नाही, पारच सापडलं नाही. असं झालं नाही म्हणून 75,000 कोटी मिळाले 4 दिवसात. आणि आम्हाला 75 वर्षाच्या आयुष्यामध्ये 4,000 पगार पण मिळत नाही का. युनिटी ऑफ डायरेक्शनच नाही. आम्हाला कोणी निर्देशितच करत नाही काय केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तिथे शिवाजी महाराज कसं सगळं वागत असतील की योग्य वेळी मला ते दरवाजे तोडता आले पाहिजेत, मला भूगर्भातली संपत्ती काढता आली पाहिजे, त्या पिशव्या व्यवस्थित भरल्या पाहिजेत, त्या पिशव्या व्यवस्थित दोन्ही बाजूला घोड्याजवळ ठेवल्या पाहिजेत. बरं एवढं सगळं झाल्यानंतर ते माल आणायचा कसा, ते पैसे आणायचे कसे. तर शिवाजी महाराज सुरतेत घुसल्यावर पहिलं काम केलं, सुरतेत सगळीकडे मराठ्यांची घोडी फिरली, जेवढी मोकळी घोडी सापडली तेवढी धरून आणली. घोडी कोणाची, मोगलांची. माल कोणाचा, मोगलांचा. आणि घेऊन कोण जातंय, कशामुळे, डायरेक्शन. तुमच्या लक्षात आलं का. जगाच्या पाठीवर एकमेव शिवाजी महाराज आहेत की 2 स्वारांमागे 3 घोडी आहेत. म्हणजे श्रीमंत माणसाकडे 2-2, 3-3 गाड्या असतात. कशासाठी, एक गाडी जर बंद पडली किंवा एक गाडीचा काय प्रॉब्लेम झाला तर दुसऱ्या गाडीत बसून लगेच कंटिन्यू प्रवास. मराठ्यांची घोडी कुठं मध्ये थांबली असं कधी का झालं नाही. त्याला कारण हे की 2 स्वारांमागे 3 घोडी. आणि तिसरं घोडं एक्स्ट्रा असण्याचं पण कारण आहे, जर कुठे काही प्रवासात काही सापडलं, काही मोहीम केली तर माल आणायला वस्तू कॅरियर नको का, गुड्स कॅरियर विथ पब्लिक कॅरियर. याला
ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट म्हणतात, याला कार्गो मॅनेजमेंट म्हणतात, की आम्ही मोहिमेमध्ये गेलो, बरीच काही संपत्ती सापडली आणि आणायला घोडीच नाहीत. मग ह्यांच्या आखलीचं करायचं काय? तर पहिली घोडी आमच्या सोबत असली पाहिजे. बरं ती घोडी पण एवढी ट्रेन केलेली की त्या घोडेस्वाराच्या पाठी आपोआप चालली पाहिजेत. महाराजांच्या फौजीचं म्हणजे काय हिस्ट्री तुम्हाला सांगावी. समोरचा फक्त पहिला घोडेस्वार जागा असतोय, बाकीचे सगळे घोडेस्वार पाठी झोपले रात्रीच्या अंधारात, तरी ती घोडी एका लाईन मध्ये जातात. काय माणसं सोडा, प्राण्यांना हे ट्रेनिंग आहे की रात्रीच्या अंधारामध्ये. अरे मराठ्यांच्या बहुतेक लढाया रात्रीच्याच आहेत. आणि अंधश्रद्धा बाळगणाऱ्या ज्योतिषांनो आणि काय ते पंचांग बिंचांग बनणाऱ्या अडाणी माणसांनो, शिवाजी महाराजांनी तुम्हाला हा संदेश देण्यासाठीच आयुष्यातल्या मोठमोठ्या लढाया अमावस्येच्या दिवशी केल्या, की कुठलाही दिवस वाईट नसतो, कुठलाही दिवस अशुभ नसतो. तुम्हाला ज्या दिवशी ती अक्कल सुचते त्या दिवशी कृती करा, तोच दिवस शुभ असतो. आले पैसे की गुंतवणूक. मराठी माणूस सगळीकडं, म्हणजे ते गुजराती लोक मुंबईत असे बोलतात, मुंबई तुमची भांडी घासा आमची. का? डायरेक्शनच नाही, मला डायरेक्शन नाही. आणि आमच्याकडं काय आता नवीन 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 लोक तयार झालेले आहेत, ते म्हणणार मराठी माणसाला नोकरी दिली पाहिजे. मराठी माणसाला, मराठी माणूस काय अपंग आहे का की तुम्ही सांगावं नोकरी द्यावी? अरे आता वेळ गेलेली आहे, आता बदललेली आहे. तुम्ही काय शिकवलं पाहिजे आमच्या पोरांना? की तुम्ही बिल्डिंग मध्ये SRA मध्ये भीक मागू नका, एक मला रूम द्या, ते बिल्डिंगची कॉस्ट सांगा, अख्खी बिल्डिंग मी खरेदी करतो, असे उद्योजक उभे आम्ही केले पाहिजेत. ते शिवचरित्रातून उभे होतात. मी तुम्हाला एका प्रोजेक्टचं उदाहरण सांगतो की मुंबईची व्हॅल्यू किती असू शकते. याच्यासाठी शिवाजी महाराजांनी त्या काळात इंग्रज आणि पोर्तुगीजांना टेंडर दिलेलं आहे. मी 40,000 पकोडा तुम्हाला एक रकमी देतो, मुंबई मला विकत पाहिजे, एक सिटी अख्खी मला विकत पाहिजे, असं शिवाजी महाराज लेखी देत आहेत. महाराजांकडे किती पैसे असतील हो? त्या मुंबईसाठी शिवाजी महाराजांनी जीवाचं रान केलेलं आहे आणि त्या मुंबईवरती आता दुसरेच राज्य करतायत. शिवपर्यंत म्हणजे सायन्स स्टेशन पर्यंत शिवाजी महाराज जाऊन थांबलेत एकदा. त्या रेल्वे स्टेशनला आजही मध्य रेल्वेचं नाव आहे शिव, तिथं शिवाजी महाराज थांबले होते. महाराज सुरतेला जाताना एका ठिकाणी घोडे बदलले, त्या स्टेशनला आजही नाव आहे बदलापूर, जिथं घोडा बदलला ते बदलापूर. आम्ही शिकत नाही, अख्खी मुंबई विकत घेण्याची ताकद मराठी माणूस ठेवतो. आणि आज त्या मुंबईमध्ये माणूस मला चपराशीची नोकरी देता का आणि बँकेत क्लर्क करता का? ह्याच्यासाठी काही लोक कोचिंग क्लास काढतात की तुम्ही चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्या घ्या. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही IAS आणि IPS झालं पाहिजे, दुसरं काही टार्गेट लावायचं नाही आयुष्यामध्ये. आज दुष्काळाच्या खाईत जाणारा महाराष्ट्र तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्रात चांगली माणसं निर्माण करावं लागतील. त्यांना विजन असलं पाहिजे, त्यांचं ऍक्शन असलं पाहिजे आणि त्यांना डायरेक्शन पण असलं पाहिजे. नाही तर सिर्फ सोचेंगे कुछ करेंगे नहीं. और कुछ लोग सिर्फ करते, डायरेक्शन की जरूरत ही नहीं है. मरेपर्यंत काम करते, पण काम कशासाठी करते यही मालूम नाही पडते. मी तुम्हाला युनिटी ऑफ डायरेक्शन सांगितलं की तुम्हाला दिशा असेल, म्हणजे असं म्हणतात ना, मॅटर इज नॉट हाऊ मच यू वर्क, मॅटर इज दॅट व्हॉट यू वर्क. तुम्ही काय काम करता हे महत्वाचं आहे, किती काम करता हे अजिबात महत्वाचं नसतंय. आम्ही आयुष्यात याचा विचारच कधी करत नाही. आम्ही करतोय कशासाठी, त्याचा निकाल काय लागणार आहे. शेजाऱ्याने केलं म्हणून मी केलं, मग शेजारी पण मेला, तुमचं काय होणार आहे. लोकांना नको ती टेन्शन असतं हल्ली. एक जण भेटला, म्हणला मला टेन्शन वाटतंय. म्हणलं काय टेन्शन आहे? म्हणलं माणूस मेल्यावरती किती लोक उचलायला लागतात? मी म्हणलं 4 लागतात, पुढचा 5वा सोडून द्या, तो सरप्लस असतोय ते मडकं बिडकं धरायला. म्हणलं तुझं काय टेन्शन आहे? तो म्हणलं जगातली सगळी माणसं मेल्यावर शेवटच्या माणसाला कोण उचलेल? याला काय पडलंय का ह्याचं? असले फालतू टेन्शन. म्हणजे जो प्रश्न तुमच्या जीवनाशी संबंधितच नाही, म्हणजे प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम नसतो तरी पण तुम्हाला तो प्रॉब्लेम वाटतो, हा मोठा प्रॉब्लेम होतो. आणि आम्हाला ह्या व्यवस्थेतून बाहेर काढलं पाहिजे की जो खरोखर आमच्या जीवनाशी प्रसंग आहे, त्याच्याशी गाठी, ते आम्ही बघितलं पाहिजे. तुम्हाला मॅनेजमेंटचं एक बरं का ताई, ही पोरं सगळी तरुण आहेत म्हणून त्यांना थोडंसं हसत फुलवत असं खेळत असं सांगावं लागतं. एकदम गंभीर सांगितलं ना तर ते म्हणतील कुठून ह्यांना रेफरन्स भेटला असेल आणि आता काय करावं याचं, कारण हा जोपर्यंत बसत नाही आम्हाला काय उठता येत नाही. बरं माझं पण लॉजिक असं असतं, जोपर्यंत तुम्ही उठत नाही तोपर्यंत मी कधी बसत नाही. त्यामुळे आता बघणार आहे आपण 9 वाजतायत, 9:30 वाजतायत का 10 वाजतायत बघूया. पोरं गप्पच झाली कारण मेसचा टायमिंग आहे त्यांचा. काय हरकत नाही, दररोज आजपर्यंत आम्ही पोटाचा विचार केलाय, आज आम्ही डोक्याचा विचार केला पाहिजे. आजपर्यंत आम्ही इथून खाली